Hello students, as you are aware, we had studying analysis of financial statements. These financial statements are prepared periodically and prepared by both profit and non-profit concern. Then these are prepared by the businessman, that is prepared by the business to find out profitability, efficiency, solvency and growth of the business, and for knowing the what is exact financial position or performance of your firm, so that this analysis of financial statements is done. So the steps involved in this analysis is that first you have to analyze the data first, then interpretation of the data. जे गुंतवणूकदार असतील, मक्तेदार आहेत, कर अधिकारी आहेत, या सर्वांना ह्याचा फायदा होत असतो व्यवसायाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी. तसेच कोणताही आर्थिक डिसिजन ह्याच्या बाबतीमध्ये, बिझनेसच्या बाबतीमध्ये कोणताही निर्णय जर घ्यायचा असेल, आपल्याला आर्थिक निर्णय कोणता घ्यायचा असेल, म्हणजे कुठे आपल्याला अजून इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, इन्व्हेंटरी अजून किती वाढवायला पाहिजे, किती स्टॉक आपल्याला कमी करायला पाहिजे, देन डेली एक्सपेन्सेस जे असतात, म्हणजे वर्किंग कॅपिटल जे काही आहे आपलं, तो एक्सपेन्स कसा कमी केला पाहिजे, हे जे सगळे आर्थिक डिसिजन्स जे काही आहेत, आर्थिक निर्णय जे काही आहेत, ते ह्या फायनान्शियल स्टेटमेंट्सवरून घ्यायला सोपं पडत असतं. Then it is useful for the different groups and purposes for using these analysis. It varies from one group to another group. For example, what happened that management of the firm is interested in overall performance of that firm. Then shareholders and investors, they are interested in the earning per share. असे त्यांचे काय असतात, त्यांचे जे हेतू आहे, पर्पजेस आहेत, हे पर्पजेस डिफरंट असतात त्याचे. देन इन दॅट after that we had seen the methods of financial analysis. So it's a comparative financial statements, means statements ह्याच्यामध्ये काय असतात, जो डाटा असतो तो 2 वर्षाचा असतो आणि त्या 2 वर्षाचा डाटा मीन्स प्रिव्हियस इयरचा डाटा करंट इयर सोबत कंपेअर केला जातो. देन कॉमन साईज फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत. सो कॉमन साईज फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये काय असतं, तर सर्वसामान्य आकाराची स्टेटमेंट असतात ही, की ज्याच्यामध्ये व्यक्तिगत आकडे असतात, की काही सामान्य व सरासरी घेऊन ते शेकडा प्रमाणामध्ये, मीन्स इन टर्म्स ऑफ द पर्सेंटेज दे आर ट्रान्सफर्ड. देन कॅश फ्लो, दॅट इज रोख प्रवाह विश्लेषण असं बोलतात. सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज स्टेटमेंट तयार करून त्यामध्ये रोख रकमेची क्षमता जी काही आहे ही दाखवली जाते. आणि कमी कालावधीच्या नियोजनासाठी कॅश फ्लो, दॅट इज फंड्स फ्लो ॲनालिसिस आहे, हे इम्पॉर्टंट असतं. ते 3 महिन्यांनी 1 मंथने असं बनवले जातात आणि त्याच्यामुळे लायबिलिटीज ज्या काही असतील, ह्या लायबिलिटीज इझिली रेकग्नाइज करता येतात. देन नेक्स्ट वन इज द रेशो ॲनालिसिस. So it is most popular method, and ratio it shows the relationship between the 2 items or 2 terms are there in this ratio analysis, and the different types of the ratios that we are going to studying right now. We had finished up with the profitability ratio. First is the liquidity ratio. Liquidity means असा पैसा which is equivalent to the cash. It's म्हणजे कॅश हेच काय आहे, कॅश इज अ फुल ऑफ लिक्विड आहे. मार्केटमध्ये कॅशची काय पोझिशन आहे, इट्स मोर इम्पॉर्टंट फॉर दी अनालिसिस पॉईंट ऑफ दी व्ह्यू. देन त्याच्यामध्ये मग नॉन करंट लायबिलिटीसुद्धा असतात, फिक्स कॅपिटल असतं, वर्किंग कॅपिटल असतं. त्याच्यामध्ये सब टाईप आहेत करंट रेशोज अँड क्विक रेशोज. देन नेक्स्ट सॉल्वन्सी रेशो. सॉल्वन्सी रेशोज इज ऑल्सो कॉल्ड ॲज लिव्हरेजेज रेशो. सो दिस अनदर नेम्स ऑफ दॅट दिस टर्म सॉल्वन्सी रेशोजचं अनदर नाव लिव्हरेज रेशो आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. इन दॅट डेप्ट वेन एन्क्वायरी रेशो, देन डेप्ट टू टोटल कॅपिटल आहे त्याच्यामध्ये. देन सी ॲक्टिव्हिटी रेशोज आहेत. ॲक्टिव्हिटी रेशोज इन दॅट ITR, दॅट इज इन्व्हेंटरी टर्नओव्हर
रेशो म्हणजे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट असे त्याच्या नावामध्येच असतं. म्हणजे आता प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण बघितलं फॉर्म्युला आहे, पण तो जो फॉर्म्युला ज्याचं काही असेल सो ते प्रत्येक त्याच्या नावामध्येच मेन नावामध्येच काय असतं त्याचं दडलेलं असतं आन्सर. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो दॅट इज ITR. ITR इट्स अ कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवायडेड बाय ॲव्हरेज इन्व्हेंटरी. Then capital turnover ratio, so it is relationship between sales and capital employed. Then profitability ratio is there. So profitability ratio, it's a gross profit ratio, net profit ratio and return on investment is there. So if you not listen the previous part, then first listen the previous part, go to my channel, then in that go to the playlist. So in that playlist there is a drugstore and business management playlist. Click on that, then starting from your first chapter to up to the last, everything is available in that playlist. Okay, then after that next one, today we are going to starting the फिफ्थ पार्ट. ओके, फिफ्थ टाईप जो काही आहे रेशोचा तो काय आहे, मिसेलिनियस रेशोज आहे. सो मिसेलिनियस रेशो आता म्हणजे कुठले जे पहिल्या ह्याच्यामध्ये नाही आहेत ते सगळे आता काय येतात तर मिसेलिनियस रेशोजमध्ये येतात. सो इट्स अ अर्निंग्स पर शेअर. त्याच्यामध्ये काय आहे, अर्निंग्स पर शेअर आहे. म्हणजे काय तर अमाऊंट किती अर्न केली जाते प्रत्येक शेअरच्या अगेन्स्ट, ते कशामध्ये येतं तर अर्निंग्स पर शेअरमध्ये येतं. मीन्स इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ EPS अँड इट इज अ नंबर विच टेल्स दॅट इन वन फिक्स टाईम इंटरवल हाऊ मच कंपनी गेट प्रॉफिट अगेन्स्ट द शेअर. सो ह्याच्यामुळे काय समजतं की कंपनीची अर्निंग पॉवर काय आहे हे समजते. लिसन, अर्निंग पर शेअर म्हणजे काय आहे, इट्स अ नंबर विच टेल्स व्हॉट इट टेल्स इन वन फिक्स टाईम इंटरवल. एका फिक्स टाईम इंटरवलमध्ये हाऊ मच अमाऊंट, दॅट इज हाऊ मच कंपनी गेट द प्रॉफिट और हाऊ मच कंपनी अर्न्स अगेन्स्ट ईच शेअर्स. सो फ्रॉम दॅट वी कॅन इझिली कम टू नो अबाउट व्हॉट इज एक्झॅक्ट दी अर्निंग पॉवर, दॅट इज अर्निंग कॅपॅसिटी ऑफ दॅट फर्म, त्याची समजते. अँड सी ह्या ज्या टर्म्स आहेत मीन्स अर्निंग पर शेअर, डिव्हिडंड पर शेअर आहे, दीज आर मोस्टली यूज इन दी स्टॉक मार्केट. म्हणजे काही अशा कंपन्या असतात त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करत असतो. सो त्याच्यामध्ये मग कंपनीमध्ये कोणत्याही इन्व्हेस्ट करण्यासाठी त्याची अर्निंग पर शेअर कॅपॅसिटी काय आहे किंवा डिव्हिडंड पर शेअर काय आहे तो बघितला जात असतो. देन इट्स फॉर्म्युला काय आहे, इट्स नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. मीन्स टॅक्स पे केल्यानंतर किती प्रॉफिट तुम्हाला झालेला आहे डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ शेअर्स. टोटल नंबर ऑफ शेअर्स किती आहेत इंटू 100. इट्स दी फॉर्म्युला फॉर दी अर्निंग पर शेअर. सो इट इज व्हॉट इज द नंबर विच टेल्स व्हॉट इन वन फिक्स टाईम इंटरवल हाऊ मच कंपनी गेट प्रॉफिट अगेन्स्ट द शेअर, की ज्याच्यामुळे कंपनीची अर्निंग पॉवर काय आहे हे समजतं. आणि दिस इज फॉर्म्युला फॉर दिस अर्निंग्स पर शेअर. देन नेक्स्ट इज दी डिव्हिडंड पर शेअर. सो आता डिव्हिडंड जो म्हणतो, आता शेअर तुम्हाला माहिती आहे कॅपिटल जे काही असतं त्याचे छोटा हिस्सा म्हणजे शेअर्स असतो. सो शेअर्स इज द कन्सेप्ट यू हॅड सीन इन द जॉईंट स्टॉक कंपनी. ओके, सो इफ यू फॉरगेट दॅट देन गो इन द प्लेलिस्ट okay of the DSBM. Go to my channel, then open that playlist icon, then there will be a DSBM, drugstore business management playlist is available. Then in that, in joint stock company, okay, I mention detail, I explain in detail about the shareholders then share. So go into that video. joint stock company चा जो व्हिडिओ आहे तो बघा, त्याच्यामध्ये शेअर म्हणजे काय आहे किंवा शेअर होल्डर्स म्हणजे काय आहे हे इझिली एक्सप्लेन केलेलं आहे. सो फर्स्ट आता डिव्हिडंड म्हणजे काय, डिव्हिडंड म्हणजे लाभांश. इट्स अ पार्ट ऑफ अ प्रॉफिट. आता कंपनी काय असते की कंपनी जेव्हा शेअर्स काय करते शेअर होल्डरना विकते तर त्यावेळेला कंपनी दोन प्रकारे त्यांचा प्रॉफिट आहे तो युटिलाइज करू शकते. तर पहिल्या प्रकारे काय असतो की कंपनीचा पहिला त्याचा भाग असतो, मीन्स कंपनीचा जो काही प्रॉफिट झालेला आहे तो कंपनीच्या फ्युचरसाठीच यूज करायचा. मीन्स कंपनीला अजून इम्प्रूव्हमेंट काय करायची असेल, देन समजा एरिया वाढवायचा असेल, अजून काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल त्याच्यामध्ये, तर एक प्रकारे येतो तो कंपनीला इन्व्हेस्ट करता. आणि दुसरा प्रकार असतो की शेअर होल्डर्स जे काही आहेत
आहेत. आता शेअर होल्डर्स म्हणजे कोण, की जे कंपनीचे शेअर्स विकत घेतात ते शेअर होल्डर्स असतात. ते कंपनीचे मालकसुद्धा असतात, त्यांना वोटिंग राईटसुद्धा असतात कंपनीच्या डिसिजन्समध्ये. सो डिव्हिडंड, आता डिव्हिडंड म्हणजे काय, लाभांश असं बोलतात. आता लाभांश ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं 2 वर्ड्स येतात. एक म्हणजे लाभ म्हणजे प्रॉफिट, अँड अंश इट्स व्हॉट, इट्स अ पार्ट, म्हणजे काय आहे, इट्स अ पार्ट ऑफ अ प्रॉफिट. सो जो हा पार्ट आहे प्रॉफिटचा, कंपनीकडे तो जो काही हे आहे ते युटिलाइज करण्याचे 2 ऑप्शन्स असतात. त्याच्यातला पहिला ऑप्शन्स कोणता आहे, तर कंपनीच्या तो फ्युचर्स यूजसाठी वापरायचा. आणि दुसरा काय आहे, की शेअर होल्डर्स जे कोणी आहेत त्या शेअर होल्डर्समध्ये काय करायचा, तो डिव्हाइड करायचा. प्रॉफिट जो काही झालेला आहे तो शेअर होल्डर्समध्ये डिव्हाइड करायचा. असे 2 ऑप्शन्स असतात ह्याच्याकडे. त्याला काय बोलतात, डिव्हिडंड असं बोलतात. सो हिअर डिव्हिडंड पर शेअर म्हणजे काय, तर कंपनी एका शेअरवरती किती डिव्हिडंड देते, मीन्स ॲट द एंड ऑफ द इयर ऑर इन बिटवीन द इयर, एका शेअरवरती कंपनी किती डिव्हिडंड देत असते. Okay, means this dividend per share, it is used to measure the amount of dividend which is paid against each share. प्रत्येक शेअरच्या मागे कंपनी डिव्हिडंड किती देत आहे, पेड करते, ते बघण्यासाठी हे यूज केलं जातं. त्याचा फॉर्म्युला काय आहे, डिव्हिडंड पर शेअर इज इक्वल टू टोटल अमाऊंट पेड टू शेअर होल्डर. शेअर होल्डरना टोटल अमाऊंट किती पेड केलेली आहे डिवायडेड बाय आउटस्टँडिंग नंबर ऑफ शेअर्स, मीन्स टोटल नंबर ऑफ शेअर्स किती आहेत, मीन्स 800 शेअर्स आहेत, 1000 शेअर्स आहेत, आणि मग किती अमाऊंट आहे ही शेअर होल्डरना पे केलेली आहे. हा काय आहे, त्याचा फॉर्म्युला आहे. डिव्हिडंड पर शेअर इज इक्वल टू टोटल अमाऊंट पेड किती केलेली आहे शेअर होल्डरला डिवायडेड बाय आउटस्टँडिंग नंबर ऑफ शेअर्स. इट्स अ डिव्हिडंड पर शेअर. देन हे झालं अर्निंग्स पर शेअर आणि डिव्हिडंड पर शेअर. देन नेक्स्ट वी विल सी इट इज रॉंग. Okay, so next is the dividend payout ratio is there. Okay, so dividend payout ratio आहे ह्याच्यानंतर. So we will see what is this dividend payout ratio. ओके, सो डिव्हिडंड पेआउट रेशो म्हणजे काय म्हटलं जातं, डिव्हिडंड पेआउट रेशो कशाला बोलतात, की फर्म किती प्रॉफिट कमवते आणि त्या प्रॉफिटमधला किती हिस्सा शेअर होल्डरला दिला जातो आहे, त्याला डिव्हिडंड पेआउट रेशो म्हणतात. म्हणजे काय, परत ऐका नीट, की फर्म जी काही आहे कोणती, वेन ॲनी फर्म वेन वॉट प्रॉफिट इट गेट्स, म्हणजे फर्म किती प्रॉफिट कमवते आणि त्या प्रॉफिटमधला किती हिस्सा शेअर होल्डरला दिला जातो आहे, त्या प्रॉफिटमधला जो केवढा हिस्सा आहे तो किती हिस्सा शेअर होल्डरला दिलेला जात आहे, त्याला काय बोलतात, तर डिव्हिडंड पर शेअर. ओके, त्यालाच असं म्हणतात डिव्हिडंड पर शेअर, डिव्हिडंड पेआउट रेशो असं म्हणतात. मीन्स 1 लाख रुपये काय केले कंपनीने अर्न केले, त्याच्यातलं आता हे किती दिला शेअर होल्डरला, हिस्सा किती दिला, 20,000 दिला. दॅट इज, मग डिव्हिडंड पर शेअर किती आला, 20. ओके, 20,000 दिले. सो आता ह्याचा जो फॉर्म्युला आहे डिव्हिडंड पेआउट रेशोचा, डिव्हिडंड पर शेअर डिव्हायडेड बाय अर्निंग पर शेअर. 1 लाख रुपीज प्रॉफिट अर्न केला समजा कंपनीने, सो अर्निंग पर शेअर आहे तिथे काय येणार, 1 लाख येणार, आणि वरती काय येणार, डिव्हिडंड पर शेअर आहे तिथे काय येणार, तर 20,000 येणार. हा काय आहे, डिव्हिडंड पेआउट रेशो आहे. मीन्स it is used for what, evaluate the shareholder रिटर्न. ओके, म्हणजे फर्मला किती प्रॉफिट कमवते फर्म आणि त्या प्रॉफिटमधला किती हिस्सा शेअर होल्डरला दिला जातोय, दॅट इज दी डिव्हिडंड पेआउट रेशो. त्याला काय म्हणतात, तर डिव्हिडंड पेआउट रेशो असं म्हणतात. देन नेक्स्ट आहे ते डिव्हिडंड यील्ड रेशो आहे.
सो आता डिव्हिडंड यील्ड रेशो, सी वेन द वर्ड यील्ड कम्स, यील्ड हा जेव्हा अर्थ येतो, सो ह्याच्यामध्ये अकाउंटिंगच्या ह्याच्यामध्ये किंवा फायनान्समध्ये, सो वेन दॅट वर्ड यील्ड कम्स दॅट मीन्स वी टॉक अबाउट दी मार्केट प्राईस. यील्ड हा वर्ड जेव्हा येतो तेव्हा आपण कशाबद्दल बोलत असतो, तर मार्केट प्राईसबद्दल. म्हणजे आपली फर्म आहे, जी काही फर्म आहे, सो आपली फर्म मार्केट प्राईसच्या कंपॅरिझनने किती शेअरचा किती डिव्हिडंड डिस्ट्रीब्यूट करते, मार्केट प्राईसच्या कंपॅरिझनने. ओके, म्हणजे मार्केट व्हॅल्यूच्या कंपॅरिझनने आपली जी फर्म आहे ती काय करते, किती शेअरचा किती डिव्हिडंड डिस्ट्रीब्यूट करते, त्याला डिव्हिडंड हे म्हणतात यील्ड. म्हणजे काय, इट मेजर्स द शेअर होल्डर रिटर्न. म्हणजे काय, शेअर होल्डर रिटर्न म्हणजे शेअरचा डिव्हिडंड जो काही डिस्ट्रीब्यूट केला जातो तो शेअर होल्डर्सना, त्याला काय बोलतात, शेअर होल्डर रिटर्न असं बोलतात. इन रिलेशन टू व्हॉट, मार्केट व्हॅल्यू. ओके, मार्केट व्हॅल्यू ऑफ दॅट फर्म, म्हणजे मार्केट प्राईसच्या कंपॅरिझनने शेअरचा किती डिव्हिडंड डिस्ट्रीब्यूट केला जातोय त्याला डिव्हिडंड यील्ड रेशो असं म्हणतात. सो म्हणजे जेव्हा when yield word comes, when that time we are talking about the market price. Understood? This is the dividend yield ratio. त्याला काय बोलतात, तर डिव्हिडंड यील्ड रेशो असं म्हणतात. सो त्याचा फॉर्म्युला काय आहे, डिव्हिडंड यील्ड रेशो. ओके, सी इथे 1 मिनिट, इथे फॉर्म्युला चुकलेला आहे. डिव्हिडंड यील्ड रेशोचा जो फॉर्म्युला आहे तो डिव्हिडंड पर शेअर येतो डिवायडेड बाय मार्केट व्हॅल्यू ऑफ अ शेअर. ओके, वेट, आय विल शो यू. ओके, इट्स अ डिव्हिडंड यील्ड रेशो. ओके, हा फॉर्म्युला इट्स रॉंग फॉर्म्युला. डिव्हिडंड यील्ड रेशो इज इक्वल टू डिव्हिडंड पर शेअर. ओके, डिव्हिडंड पर शेअर डिवायडेड बाय मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर. ओके, हा काय आहे, त्याचा फॉर्म्युला आहे डिव्हिडंड यील्ड रेशोचा. डिव्हिडंड यील्ड रेशोचा फॉर्म्युला काय आहे, इट्स अ डिव्हिडंड पर शेअर डिव्हिडंड काय असेल ॲज कम्पेअर टू, आपण डेफिनेशनमध्ये काय बघितलं, मार्केट व्हॅल्यूशी हा रिलेटेड आहे. सो डिव्हिडंड पर शेअर डिवायडेड बाय मार्केट व्हॅल्यू ऑफ दी शेअर, हा काय आहे त्याचा फॉर्म्युला आहे. देन नेक्स्ट इज दी ओके, आपण पहिल्यांदा आता काय बघितलं, ह्याच्यामध्ये डिव्हिडंड यील्ड रेशो बघितलं. देन त्याच्यानंतर आता काय बघायचं आपल्याला, अर्निंग यील्ड रेशो. सो अर्निंग यील्ड रेशो जो काही आहे, अर्निंग यील्ड, सो इट इज दिस रेशो इज यूजफुल टू फाइंडिंग आउट द रिटर्न गिव्हन टू शेअर होल्डर. ओके, मीन्स शेअर होल्डरना किती काय दिला जातो, डिव्हिडंड पहिला आपण बघितला की डिव्हिडंड किती दिला जातो. देन नंतरचा काय आहे, तर अर्निंग यील्ड रेशो आहे. म्हणजे पहिल्यांदा काय होतं, शेअर होल्डरला रिटर्न किती मिळतोय ह्याच्यामध्ये. ओके, बट आता इथे काय आहे, हा जो आहे दुसरा, तो फाइंड आउट काय करण्यासाठी, रिटर्न किती दिला जातो शेअर होल्डरला मार्केट प्राईसच्या कंपॅरिझनने, तो काय आहे, तर अर्निंग यील्ड रेशो आहे. आणि त्याचा फॉर्म्युला आहे मार्केट व्हॅल्यू ऑफ अ शेअर डिवायडेड बाय अर्निंग पर शेअर, दॅट इज दी EPS. मार्केट व्हॅल्यू काय आहे शेअरची, आता इथे डिव्हिडंड यील्ड रेशोमध्ये जर तुम्ही बघितलं तर तिथे डिव्हिडंड पर शेअर होतं डिवायडेड बाय मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर होतं. बट आता इथे मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर इथे वरती अपोजिटला आलेला आहे, मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर डिवायडेड बाय अर्निंग पर शेअर. सो इट्स अर्निंग यील्ड रेशो म्हणजे काय, हा फाइंड आउट कशासाठी केला जातोय, रिटर्न किती दिला जातोय शेअर होल्डरना इन रिस्पेक्ट टू दी वॉट, मार्केट व्हॅल्यू काय आहे त्या शेअरची, त्या कंपॅरिझनने, मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअरच्या कंपॅरिझनने हे फाइंड आउट केला जातो. अर्निंग यील्ड रेशो आहे तो. दिस इज अर्निंग यील्ड रेशो. देन नेक्स्ट इज दी इंटरेस्ट कव्हरेज रेशो. सो इंटरेस्ट कव्हरेज रेशो म्हणजे काय, इंटरेस्ट कव्हरेज रेशो इट एस्टॅब्लिश दी रिलेशनशिप बिटवीन दी नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स
अँड इंटरेस्ट ऑन लॉंग टर्म डेब्ट्स. ओके, म्हणजे कशामधलं रिलेशनशिप शो करतं, नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट. म्हणजे पहिल्यांदा काय होतं, पहिल्यांदा आता समजा तुम्ही बिझनेस करताय, बिझनेसमधून तुम्हाला जो प्रॉफिट होणार आहे त्याच्यातून तुम्ही इंटरेस्ट जो काही असेल तुमचा लोनचा तो भरणार आहे. त्याच्यानंतर मग जे काही ग्रॉस प्रॉफिट राहतं त्या ग्रॉस प्रॉफिटवरती टॅक्स लावला जातो. मग तो टॅक्स तुम्ही भरता. इंटरेस्ट भरून झाल्यानंतर, इंटरेस्ट गेल्यानंतर मग तुमचं जे काही ग्रॉस प्रॉफिट राहील त्याच्यावरती टॅक्स भरला जातो आणि तो टॅक्स आहे तो तुम्ही भरत असता. So this is the interest is a charge on the profit. Therefore net profit before interest and tax, it is taken to calculate the ratio. And see, it's also called as the debt service ratio. म्हणजे काय, डेब्ट सर्व्हिस रेशो म्हणतात का ह्याला, कारण इथे हा जो रेशो आहे तो कशासाठी यूज केला जातो की फर्मची कर्ज देण्याची क्षमता किती आहे. means in the how much amount that the firm gives the debt. ओके, सर्व्हिसिंग कॅपॅसिटी काय आहे त्या फर्मची कर्ज देण्याची, डेब्ट. ओके, कर्ज देण्याची त्या फर्मची कॅपॅसिटी काय आहे ते फाइंड आउट करण्यासाठी इंटरेस्ट कव्हरेज रेशो जो काही आहे हा इंटरेस्ट कव्हरेज रेशो यूज केला जातो. हे सी नाउ इट्स एस्टॅब्लिश्ड रिलेशनशिप बिटवीन व्हॉट, नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट and the tax and the interest on the long term debt. So interest काय आहे, it's a charge on what, profit आहे. Therefore net profit before interest and tax is taken to calculate the ratio. and see it's also called debt service ratio. आणि फर्मच्या कर्ज सर्व्हिसिंग क्षमतेची चाचणी घेण्यामध्ये हा काय आहे तर उपयुक्त असतो. सो इंटरेस्ट कव्हरेज रेशो इज इक्वल टू net profit before deduction of the interest and taxes. net profit before what, deduction कशाचं of interest and taxes divided by fixed interest charges. fixed interest काय असेल त्याने हे काय करतात, डिवाइड केलं जातं. म्हणजे नेट प्रॉफिट कशानंतर, इंटरेस्ट पे केल्यानंतर, बिफोर डिडक्शन ऑफ द इंटरेस्ट, पहिला इंटरेस्ट पे करणार आणि नंतर मग टॅक्स पे करणार. ते त्याच्या अगोदर काय केला जातो, नेट प्रॉफिट जो काही आहे तो. देन फिक्स इंटरेस्ट चार्ज, फिक्स इंटरेस्ट आहे तो. म्हणजे इंटरेस्ट कव्हरेज रेशो आहे, इट्स व्हेरी युजफुल आणि इझिली तुम्ही माइंडमध्ये ठेवू शकता की त्या फर्मची कर्ज देण्याची क्षमता किती आहे. म्हणजेच इट इज युजफुल टू मेजर द डेब्ट सर्व्हिसिंग कॅपॅसिटी ऑफ द फर्म. कर्ज देण्याची क्षमता किती आहे त्या फर्मची ते फाइंड आउट करण्यासाठी हा यूज केला जातो, म्हणून त्याला डेब्ट सर्व्हिस रेशो म्हणतात. ह्याची जी नावं आहेत, इंटरेस्ट कव्हरेज रेशोला डेब्ट सर्व्हिस रेशो, देन सॉल्वन्सी रेशोला लिव्हरेज रेशो म्हणतात, ॲक्टिव्हिटी रेशोला इफिशियन्सी रेशो म्हणतात. these names are the very important. ओके, देन इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो जो आहे त्याला परत स्टॉक टर्नओव्हर रेशो असं सुद्धा म्हणतात. सी these are very important from your exam point of view. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दी रेशो ॲनालिसिस. ओके, हे रेशो आहेत. मिसेलेनियस रेशोजमध्ये काय आहे, फर्स्ट अर्निंग पर शेअर, देन डिव्हिडंड पर शेअर. अर्निंग पर शेअर म्हणजे दॅट इज EPS. EPS इज अ नंबर विच टेल्स इन अ वन फिक्स टाईम इंटरवल हाऊ मच कंपनी गेट प्रॉफिट अगेन्स्ट द शेअर. त्याच्यामुळे कंपनीची अर्निंग पॉवर काय आहे हे समजतं. देन डिव्हिडंड पर शेअर म्हणजे काय तर कंपनी एका शेअरवरती किती डिव्हिडंड देते ॲट द एंड ऑफ द इयर ऑर इन बिटवीन, दॅट इज डिव्हिडंड पर शेअर. त्याच्यानंतर डिव्हिडंड पे आउट रेशो म्हणजे फर्म किती प्रॉफिट कमवते आणि त्या प्रॉफिटमधला किती हिस्सा शेअर होल्डरला दिला जातो आहे, त्याला डिव्हिडंड पे आउट रेशो म्हणतात. देन डिव्हिडंड पे आउट रेशो, देन आफ्टर दॅट डिव्हिडंड यील्ड रेशो. जेव्हा आपण यील्ड हा शब्द यूज करतो फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये, सो विथ दॅट टाईम वी आर टॉक अबाउट दी मार्केट प्राईज. म्हणजे आपली मार्केट प्राईज जी आहे, सो आपली फर्म त्या मार्केट प्राईजच्या कंपॅरिझनने किती शेअरचा डिव्हिडंड डिस्ट्रीब्यूट करते. ओके, देन काय आहे अर्निंग यील्ड रेशो. अर्निंग यील्ड रेशो म्हणजे काय फाइंड आउट करण्यासाठी केला जातो, रिटर्न गिव्हन टू शेअर होल्डर इन टर्म्स ऑफ मार्केट व्हॅल्यू. देन इंटरेस्ट
coverage ratio. It establishes relationship between the net profit before interest and tax and interest on the long term debt. So interest काय आहे, it's a charge on the profit, therefore net profit before interest and tax is taken to calculate the रेशो. फर्मच्या कर्ज सर्वेक्षण क्षमतेची चाचणी घेण्यासाठी हा काय असतो तर उपयुक्त असतो. This is miscellaneous ratio. Then after that next is the advantages of ratio analysis. Okay, advantages काय आहेत रेशो ॲनालिसिसचे ते आता आपण बघूया. सो फर्स्ट मीन्स हे जे रेशो ॲनालिसिस आहे आपण ह्याच्यामध्ये काय बघितले, डिफरंट क्रायटेरियाज बघितले होते की म्हणजे युजफुल पडतं इझिली. आता इंटरेस्ट कव्हरेज रेशो असेल किंवा प्रॉफिटॅबिलिटी, कॅपिटल टर्नओव्हरचा, ग्रॉस प्रॉफिट काढण्यासाठी, नेट प्रॉफिट काढण्यासाठी युजफुल पडतं. सो म्हणजे काय आहे एक्झॅक्टली, आता रेशोमध्ये ह्याचे एवढे टाईप आहेत. सो इट इज हेल्प्स इन दी बेटर अँड इझी अंडरस्टँडिंग ऑफ दी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. म्हणजे त्याच्यामुळे प्रॉफिट आणि लॉस अकाउंट जे काही आहे किंवा बॅलन्स शीट आहे, सो ह्याच्यामध्ये पूर्ण आपण रेशो काढला, त्याच्यामुळे मग ते आपण इझिली काय करू शकतो, अंडरस्टँड करू शकतो बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. देन हे जे आहेत अकाउंटिंग रेशोज आहेत. सो दिस अकाउंटिंग रेशोज ऑफ दी वन फर्म वी कॅन कम्पेअर विथ ऑफ दी अनदर फर्म. ओके, अँड वी कॅन कम्पेअर दी फायनान्शियल पोझिशन ऑफ दी डिफरंट फर्म्स. सो दिस इज हेल्प्स इन द मॅनेजमेंट टू डिटेक्ट और टू फाइंडिंग आउट दी विकनेस अँड स्ट्रेंथ्स ऑफ दी फर्म. मॅनेजमेंटला हे युजफुल ठरतं, त्याच्यामुळे विकनेसेस काय आहेत किंवा स्ट्रेंथ काय आहेत त्या फर्मची ते फाइंड आउट करण्यासाठी युजफुल पडतं. हा अजून त्याचा काय आहे ॲडव्हान्टेज आहे की हे जे अकाउंटिंग रेशोज आहेत वी कॅन कम्पेअर विथ अनादर अँड वी कॅन मेजर दी रिलेटिव्ह फायनान्शियल पोझिशन ऑफ द डिफरंट फर्म्स अँड इट इज हेल्प द मॅनेजमेंट टू फॉर फाइंडिंग आउट दी विकनेस अँड स्ट्रेंथ ऑफ दी फर्म. ओके, म्हणजे आपली फर्म ही खरोखर प्रॉफिटमध्ये आहे का, देन विकनेस काय काय आहेत, म्हणजे आपल्याकडे काय काय कमतरता आहेत किंवा आपले स्ट्रॉंग पॉईंट्स कोणते आहेत, स्ट्रेंथ काय आहेत. मीन्स सम स्टुडंट्स आर देअर, दे आर व्हेरी क्लेवर इन द प्रॅक्टिकल्स बट दे आर डल इन द थिअरी, लाईक दॅट. स्ट्रेंथ आणि विकनेस असतात प्रत्येक जणांचे. सो तसंच ह्याच्यामुळे आपल्याला त्या पर्टिक्युलर फर्मचे काय पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत, निगेटिव्ह पॉईंट्स आहेत ते इझिली लक्षात येतात. देन next one is this is ratio analysis. It is useful to judge. Okay, it is enables the firm to judge whether its financial position of the firm is improving or not over the years. म्हणजे रेशो ॲनालिसिसमुळे आपल्याला कळतं. आता वेगवेगळ्या रेशो आहेत, त्याच्यामध्ये डिफरंट क्रायटेरियाज आहेत. सो सगळ्या त्याच्यावरून आपल्याला कळतं की आपली फर्म जी काही आहे ही खरोखर आता प्रॉफिटमध्ये आहे का नाही, किंवा त्याचा लॉस होत जातो आहे आपल्या फर्मचा, बिझनेसला आपल्या फायनान्शियल पोझिशन आपली चांगली नाही आहे, हे त्याच्यावरून समजत जातं आपल्याला. then it is helps in the future planning. Okay, it also helps in the future planning of business ॲक्टिव्हिटीज. म्हणजे समजा आपल्याला ह्याच्यावरून कळतं की आपली फर्म बाबा इम्प्रूव्ह करते. ओके, दॅट अवर फर्म इज इम्प्रूव्हिंग. देन वी कॅन इझिली डू द फ्युचर प्लॅनिंग. म्हणजे आपण अजून चांगल्या फर्निचर्समध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. आपल्याला अजून जर काही बिझनेस ग्रो करायचा आहे ते करू शकतो. आपल्याला लक्षात येतं की आपले एक्सपेन्सेस कुठे होत आहेत. समजा आता डेली वेजेस असतात, आता डेली एक्सपेन्सेस, वर्किंग कॅपिटल रोजचा खर्च असेल, समजा मेडिकलमध्ये वर्कर्स असतात त्यांचा चहा नाश्ता असेल किंवा इतर काही असेल, स्टेशनरी, प्रिंटिंग अँड ऑल, त्याचा जो काही एक्सपेन्स असेल, समजा ह्याला जास्त काय येतोय, खर्च येतोय, तर ते आपण काय करू शकतो, ते खर्च मिनिमाइज करू शकतो आपण. सो अशा प्रकारे मग फ्युचर प्लॅनिंगमध्ये सुद्धा मीन्स भविष्यामध्ये आपल्याला अजून काही करायचं असेल, बिझनेसमध्ये ग्रोथ करायची असेल किंवा अजून काही नवीन प्लॅन्स करायचे असतील, देन इट्स ऑल्सो अ युजफुल. सो दिस इज ॲडव्हान्टेजेस ऑफ रेशो ॲनालिसिस. वॉट दॅट इझी आणि बेटर अंडरस्टँडिंग आपल्याला कशाचं होतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटचं. देन कंपॅरिझन करायला सोपं पडतं, मॅनेजमेंटला पण डिसिजन घ्यायला सोपं पडतं. देन आपण जज काय करू शकतो की आपली फर्म प्रॉफिटमध्ये आहे का लॉसमध्ये आहे ते. देन फ्युचर प्लॅनिंगसुद्धा आपण काय करू शकतो, बनवू शकतो. These are the advantages of ratio analysis.
देन नेक्स्ट इज द डिसॲडव्हान्टेजेस ऑफ रेशो ॲनालिसिस. मीन्स जसे ॲडव्हान्टेजेस आहेत तसे डिसॲडव्हान्टेजेससुद्धा आहेत. आता डिसॲडव्हान्टेजेस का असू शकतात, काय वेळेला काय होतं, डाटा काय काय वेळेला चुकतो, एंट्री करत असताना एंट्री चुकतात, नंबर्स चुकतात, त्याच्यामुळे मग काय होतं, तिथे चूक झाल्यामुळे मग पुढची इन्फॉर्मेशन चुकत जाते. मीन्स हे जे रेशोज आहेत सगळे, सो दीज रेशोज आर बेस्ड ऑन व्हॉट, इन्फॉर्मेशन कंटेन इन फायनान्शियल स्टेटमेंट. फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये जी इन्फॉर्मेशन असेल, फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे कोणती स्टेटमेंट, प्रॉफिट आणि लॉस अकाउंट आहे आणि बॅलन्स शीट आहे. सो रेशो आहे ते त्या ह्याच्यावरती बेस असतात, त्या आधारावरती असतात. सो दीज रेशोज बिकम अनरिलायबल इफ द डाटा गिव्हन इन फायनान्शियल स्टेटमेंट इज नॉट ॲक्युरेट अँड इफ इट इज नॉट अँड इट्स नॉट अप टू डेट. म्हणजे हे रेशो चुकू कधी शकतात जर काही फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये जो डाटा असेल, व्हॅल्यूज समजा ज्या काही असतील त्या चुकलेल्या असतील तर. देन आता आपल्याला मार्केटमध्ये माहिती आहे, मार्केटमध्ये कॉस्ट आहेत ह्या चेंजेस होत असतात. मीन्स इन मेडिसिन ऑल्सो समटाईम्स कॉस्ट इज समवॉट डिक्रीजिंग और समटाईम्स कॉस्ट इज मोस्टली इन्क्रीजिंग कॉस्ट. सो व्हॉट हॅपन ड्यू टू दी काय होतं, कॉस्टमध्ये सुद्धा काय होतं, व्हॅरिएशन्स ह्याच्यामध्ये होत असतं. दिस मीन्स ड्यू टू द चेंजेस ऑफ दी प्राईज लेवल, कॉस्ट चेंजेस फ्रॉम वन पीरियड टू अनदर पीरियड. सो that assets acquired at different periods are shown in the balance sheet at the different prices. So such accounting ratios based on the such figures cannot be compared. मीन्स अकाउंटिंग रेशोज ह्याच्यावरती आपण कम्पेअर करू शकत नाही बेस्ड ऑन दिस बेसिस. देन दीज रेशोज आहेत ते युजफुल कधी होतात की जेव्हा ते कम्पेअर केले जातात, जेव्हा सिमिलर रेशो असेल अदर फर्म्सचा त्याच्यासोबत कम्पेअर केले जातात तेव्हा. देन इट इज ऑल्सो डिफिकल्ट टू कम्पेअर दी फर्म्स बिकॉज दे मे हॅव डिफरंट अकाउंटिंग पिरियड्स और डिफरंट कंपोजिशन ऑफ असेट्स. ओके, मीन्स हे डिफिकल्ट काय आहे कम्पेअर करायला, बिकॉज त्यांना काय असतो डिफरंट अकाउंटिंग पिरियड. मीन्स प्रत्येक ह्याचा फर्मचा अकाउंटिंग पिरियड डिफरंट असू शकतो किंवा असेट ज्या काही आहेत त्या असेट्सचं कंपोजिशनसुद्धा काय असतो डिफरंट असतो. सो दिस इज आर युजफुल वेन दे कम्पेअर्ड विथ सिमिलर रेशोज ऑफ दी अदर फर्म्स अँड इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कम्पेअर दी फर्म्स बिकॉज दे मे हॅव डिफरंट अकाउंटिंग पिरियड्स. त्यांचे अकाउंटिंग पिरियड्स काय असतात, दे हॅव डिफरंट अकाउंटिंग पिरियड्स or different composition of assets. So it varies. ते काय होतं, varies होत असतं. Then ओके, अनदर डिसॲडव्हान्टेज काय आहे त्याचा की फ्युचर इव्हेंट्स जे काही आहेत, मीन्स आत्ताचा प्रेझेंटमधलाच काय आपल्याला डाटा आहे तो समजतो. सो फ्युचर इव्हेंट ह्याच्यामधून काहीही समजत नाहीत. अँड इट रिफ्लेक्ट्स ऑनली दी फायनान्शियल अस्पेक्ट ऑफ बिझनेस. ओके, बिझनेसची फक्त फायनान्शियल अस्पेक्ट आहे हेच फक्त शो करत असतात. म्हणजे पूर्ण डाटा आपल्याला मिळत नाही. काही वेळेला जर डाटा चुकला तर पुढे फायनान्शियल स्टेटमेंटसुद्धा चुकतात. आणि जरी आपण म्हटलं की कंपॅरिझन करायचं, सो कंपॅरिझनसुद्धा मग डिफिकल्ट असतं कारण अकाउंटिंग पिरियड काही वेळेला काही फर्म्सचे डिफरंट असतात. सो कंपॅरिझन करणं पण सुद्धा काय असतं तर डिफिकल्ट असतं. सो दीज आर दी डिसॲडव्हान्टेजेस ऑफ रेशो ॲनालिसिस. ओके, वी हॅड सीन ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस of the ratio analysis. So after that what we had seen in this chapter, that is analysis of financial statements. So this what is mean by analysis of financial statement. Then methods of financial analysis, these are the comparative, common size, funds flow and ratio. In that 5 points in the various accounting ratios, 5 accounting ratios are there: liquidity ratio, solvency ratio, activity ratio, profitability ratio and miscellaneous ratio. Then in that also subpoints are also there in that ratios. And then after that we had seen advantages of ratio analysis and disadvantages of the ratio analysis. So here our chapter, that is analysis of financial statements, is finished. So if you have any difficulty
then you can ask me anytime. You can ask in the comment section also. Then listen these lectures again and again. These all are new concepts to you, so in one attention you will not get everything, so listen this again. Thank you. Next lecture we will start our new chapter, that is budgeting. This is the last chapter from your DSBM syllabus. Okay, from your accountancy part, this is the last chapter. So thank you. Happy learning. Stay safe.